कांद्याला भाव नसल्याने आणि कर्जाच्या विवंचनेतून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या। बीड जिल्ह्यात अशोक महादेव डिसले या तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने घेतलेले कर्ज कसे फेडायचे या आर्थिक विवंचनेत तो होता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली। याशिवाय मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे अद्याप मागे घेण्यात आले नसल्याने अशोक डिसले याच्यावर मानसिक ताण वाढला होता। कोर्ट कचेऱ्यांच्या फेऱ्या, आर्थिक अडचणी आणि आंदोलनातील गुन्ह्यांचा तगादा यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। जे आरक्षणाचा आपला मुद्दा जो उठला, त्या आरक्षणाच्या ह्याच्यामध्ये त्यांचे खोटे गुन्हे त्यांच्यावर दाखल करून ग्रामपंचायतीने खोटे गुन्हे दाखल केले आणि खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर केसेस झाल्या। प्रत्येक वेळेला त्यांना त्या बीडला जाणं येणं, तारखेला जाणं, पैसा नाही। काल परवा कांदे विकायला गेला, कांदे विकले तर 10 रुपये सुद्धा त्याच्याजवळ आले नाहीत, कारण जिकडचे तिकडंच ते गेले। 2 रुपये 3 रुपयाचा भाव लागल्यामुळे ते त्याच्या भाड्याला सुद्धा परवडला नाही, त्याच्यामुळे तो डिप्रेशनमध्ये होता आणि त्याला खूप त्रास होत होता किंवा हे गुन्हे कधी हे करतील आमच्यावर काढून टाकतील, तर ते गुन्हे काही त्यांचे काढले नाहीत। त्यामुळे त्याला प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी तारखेला जावं लागत होतं आणि 1 रुपयासुद्धा प्रॉफिट कुठलं नव्हतं, म्हणून तो शेतीच्या ह्याच्यामध्ये तो खूप त्रस्त झालेला होता। त्यामुळे त्याने ते ह्या सगळ्या ह्याला कदरून हे कार्यक्रम केलेला आहे। बँकेचं कर्ज आहे आणि ते खूप कंटाळलेला होता ना, तो कर्ज कसं फेडायचं, कांद्याचा भाव नाही, समजा आरक्षणचा मुद्दा आहे, अशा प्रकारचे त्याच्याकडे खूपच म्हणजे डिप्रेशनमध्ये गेलेला होता तो। म्हणून तो हमेशा असं बोलून दाखवायचा की मी काहीतरी करीन असं बोलत होतो। अच्छा, आमचे गुन्हे जर पाठीमागं नाही घेतले, आरक्षणातले ह्याच्यातले गुन्हे जर पाठीमागं नाही घेतले तर मी कंटाळून आत्महत्या करीन असं म्हणायचं।